असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत, मनसे नेते। काय सांगाल सर, एकंदरीत काल छगन भुजबळ यांनी TV9च्या मुलाखतीत अनेक प्रश्न उत्तराच्या वेळेस अनेक उत्तरं दिलेत। त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांनी सांगितले की राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून ही मोठी चूक केलेली आहे आणि त्यांचं वेगळं व्हायचं कारण काय आणि त्यांची नक्की मागणी काय होते, असं देखील त्यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मला खरं म्हणजे भुजबळ काल राजसाहेबांवर का घसरले हे काही कळालं नाही, पण गेल्या काही दिवसात भुजबळला फ्रस्ट्रेशन आलंय। लोकसभेला नाशिक लढवणार ते काही झालं नाही, राज्यसभेवर घेणार ते काही झालं नाही। ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही त्यावेळेस ते दुःख व्यक्त करताना एक त्याला तात्विक मुलायमा देण्याचा प्रयत्न करतात। खरं म्हणजे भुजबळाने नाशिकमध्ये नॉलेज सिटी काढली, पण भुजबळाचं नॉलेज एवढं कसं कमी आहे? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। 93 साली भुजबळ स्वतः 18 आमदार घेऊन बाहेर पडले। कशामुळे पडले? ते म्हणतात मंडल आयोगामुळे बाहेर पडले। हे सगळं खोटं आहे। मनोहर जोशीला विरोधी पक्ष नेता केलं या रागापोटी ते बाहेर पडले आणि आज त्यांनी राज ठाकरेवरची टीका केली। राज ठाकरे बाहेर पडले म्हणजे त्यांनी काही पक्ष फोडला नाही, त्या बाळासाहेबाला सांगून ते पक्षाच्या बाहेर पडले। खरं म्हणजे भुजबळाला हे लक्षात नाहीये की अख्ख्या देशाचं आदराचं स्थान असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेला टी बाळू म्हणायला कुणी सुरुवात केली? भुजबळनं केली। भुजबळनं बाळासाहेबाच्या वयाचा मुलाजा न ठेवता त्यांना अटक कुणी केली? भुजबळनं केली। हे भुजबळ विसरलेत काय? राज ठाकरे तर सांगून बाहेर पडले। राज ठाकरेंनी पक्ष फोडला नाही, काही नाही। प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करण्याचा अधिकार आहे, त्याच्यातून भुजबळ बाहेर पडले। भुजबळाला काय माहिती राजसाहेब कशामुळे बाहेर पडले? पण भुजबळ हे राजकीय स्वार्थासाठी नेहमी पक्ष बदलत आलेत, त्याला फक्त ते एक वैचारिक मुलायमा देण्याचा प्रयत्न करतात, बाकी काही नाही। मात्र रक्ताचं नातं होतं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। महासाहेब असतील या बाळासाहेब असतील यांचं रक्ताचं नातं होतं, मात्र अशा असताना देखील बाहेर पडणं हे कितपत योग्य? रक्ताच्या नात्याचं त्याचं काय म्हणजे उद्धव ठाकरेचे बाकीचे बहुतेचे विचारत नाहीत म्हणून काय नातं तुटत असतं का? ही वैचारिक भिन्नता आहे, ते काय प्रॉपर्टीचं भांडण नाही आहे। विचार नाही पटले किंवा राजसाहेबाला वाटलं आपली इथं प्रगती होऊ शकत नाही किंवा काही गोष्टी त्यांच्या मतभेद आले ते बाळासाहेबाला सांगून ते बाहेर पडले। भुजबळाला विषय घेण्याचं कारण भुजबळ स्वतःचा इतिहास विसरतात ना। शरद पवारच्या नादी लागून बाळासाहेबाच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळच आहेत। भुजबळ विसरले कसे? भुजबळाने काल हा विषय घेण्याचं काहीच कारण नव्हतं। भुजबळाला एकंदरीत आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, त्यांना आता राजकीय कुठेही वाव दिसत नाही, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन मधून ते ही टीका करतायत। त्यांनी असं सांगितलं की दोघांना देखील मी फोन केले होते, 5-6 दिवस शांत राहावा असं देखील त्यांनी सांगितलं होतं। का वाटतं एकंदरीत सल्ला मसलत त्यांनी देखील केली होती? आता या प्रश्नाचं उत्तर उद्धवजी किंवा राज हे दोघंच देऊ शकतात आणि त्या गोष्टीला आता 18 वर्ष झाले, पाणी खूप पुलाखालून वाहून गेलेलं आहे। आता त्यांनी काय म्हटले, कोण काय म्हटलं, हा विषय वेगळाच आहे ना। भुजबळाला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला होता, का भुजबळ थांबले नाहीत? मग लोकांनी भुजबळाला थांबवण्याचा प्रयत्न केला। भुजबळाला सत्तेचा मोह खूप आहे आणि सत्ता मिळत नाही म्हणल्यावर त्या सगळ्या गोष्टीची मळमळ त्यांची बाहेर येते, बाकी काय नाही। तर राज ठाकरेंचं नाव घेऊन कुठंतरी ते पुन्हा आता राजकारण करतात। हा, कारण शेवटी राज ठाकरेचं नाव घेतल्यावर थोडी प्रसिद्धी मिळते, थोडी सहानुभूती मिळते। नाशिकमध्ये बऱ्यापैकी मनसेची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे, बाकी काय। नक्कीच आता विधानसभेच्या देखील निवडणुका समोर येतात, त्यानुसार बघितलं तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात। राज्यसभेसाठी भुजबळांचं देखील नाव चर्चेत होतं, मात्र त्यांना वरतून देखील फोन आला होता। लोकसभेसाठी अमित शहाने देखील फोन केला होता, त्यानंतर बावनकुळेने देखील तयारी लागा सांग, मात्र कुठेतरी तिकीट मराठा समाज वर्सेस यामुळे कुठेतरी कट झालं। आता ते का कट केलं काय नाही अमित शहा किंवा बावनकुळे सांगू शकतील, त्यांनी फोन केला का नाही ते दोघं सांगू शकतील। पण भुजबळाला खूप मोठी अपेक्षा होती की आपल्याला लोकसभेला उभं करते, पण मला असं वाटतं भुजबळानं आपलं वय पाहता तर कुठेतरी थांबलं पाहिजे ना, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे। प्रत्येक वेळा आपणच पुढे गेलं पाहिजे असं थोडंच आहे। निराशा येत नाही ना पद एखादं नाही मिळालं तर।
असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.